किंवा तुमची परीक्षा वळते. शरण येणं म्हणजे काय असतं? कुणाला काय वाटेल ते. देवाला शरण यायचं म्हणजे स्वतःचं अस्तित्व नष्ट करायचं. मला अस्तित्वच नाहीये. अशा अवस्थेत स्वतःला घेऊन जायचं. कळतं तुम्हाला? तुम्ही आयुष्यभर साधना केली, जप केली, तप केली, अभिषेक केले, पूजा केले, काय उपयोग झाला? तुमचं हृदय तर जळतच आहे. कुटुंबासाठी रडतच आहे. मान अपमानासाठी दुःखी होतच आहे. ह्यांनी काही परिणाम झाला का तुमच्यावर? एक तुम्ही बाबांच्या दरबारापर्यंत पोहोचलात, एवढं पुण्य तुम्ही मिळवलं. पण तुमच्या मनावर असे काही परिणाम झाले, की कोणीही काहीही वागो, मला परिणाम होता कामा नये. अशी अवस्था झाली का? किंवा माझ्या जीवनात काहीही प्रारब्ध योगाने मला यावं, सुख-दुःख माझ्यावर परिणाम होता कामा नये. ही तयारी आपण करत नाही. ही तयारी आपण करत नाही. आपण फक्त येतो, पूजा करतो, नमस्कार करतो आणि पळून जातो. आणि घरी जाऊन रिलॅक्स होतो. जेव्हा आतला आत्मा जागृत होतो, तेव्हा तुमच्या प्रत्येक कृतीचं, प्रत्येक विचाराचा तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुमच्या मनात उमटणाऱ्या प्रत्येक भावाची तुम्हाला व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू तुम्हाला समजली पाहिजे. तुमच्या मनातल्या भावाला तुम्हाला थांबवता आलं पाहिजे, जर तो चुकीचा असेल. चुकीच्या भावना उद्दीपित होत असतील तर त्यांना मर्यादा घातल्या पाहिजेत. कारण स्वतःला देव व्हायचं म्हणजे अग्निशिखेवर उभं राहणं इतकं सोपं आहे. असं आपल्याला वाटतं की आपण सहज करू साधना आपण, पण इतकं सोपेपणा त्याच्यात कसा असू शकेल? पण स्वतःला संपवायचं शक्य आहे का? तुम्हाला सांगितलं प्रत्येकाने आजपासून कोणीही काहीही वागलं तरी प्रतिक्रिया करायची आहे. कारण दुसऱ्यांनी काय वागायचं हे आपण नाही ठरवू शकत, पण आपण काय वागायचं हे आपण ठरवू शकतो. आणि साधनेची मेखच अशी आहे की स्वतःला संपूर्णपणे बदलणं आणि दिव्यत्वात घेऊन जाणं. आपण ऍक्सेप्ट करतो आमचे गुरु महान आहे, आमचे गुरु परमेश्वर आहे, हे सगळं ऍक्सेप्ट करतो, पण आम्ही गुरुच्या ताकदीचे आहोत हे नाही आपण ऍक्सेप्ट करत. कारण आम्ही त्याच्या दरबारात बसण्याच्या योग्यतेचे आहोत म्हणून तिथेपर्यंत पोहोचलो. पण पुढचा प्रवास काय? कितीतरी संत येऊन गेले, सांगून गेले, पण आमच्या मनावर काहीच परिणाम नाही झाला. आम्ही आपल्या संसारात तसेच गुंतलेले राहिलो. आम्ही आपल्या सुखदुःखाच्या इच्छामध्ये तसेच रडत राहिलो, हसत राहिलो, आनंद करत राहिलो, दुःख करत राहिलो. तर याच्याही पलीकडे जर तुम्हाला जायला पाहिजे, अशी प्रत्येकाला वाटावं की मला आत्मानंद कळावं. मी नेहमी आत्मानंद बोलतो, पण मी आता आत्मानंद नाही म्हणत आहे. कारण आत्मानंद ही संपूर्ण वेगळी गोष्ट आहे, संपूर्णतः वेगळा भाग आहे. आत्मानंद हा सर्वस्वाचा त्याग केल्यानंतर येतो तो आत्मानंद. तुम्ही सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहात का? तुम्हाला असं वाटतं की आजपासून मी माझा स्वतःला देवाला समर्पित करून टाकलं, माझं स्वतःचं अस्तित्व असं होऊ शकतं का? मला स्वतःला काहीही नाही, मिळेल ते खाई, मिळेल ती वस्त्र खाई, कोणीही काहीही बोललं ते, आणि माझं कर्तव्य करत राही फलापेक्षा विरहित. मला कुठूनही काहीही फळाची अपेक्षा नाही, पण माझं कर्तव्य मी शेवटपर्यंत करे. असं कळतं, असं वाटतं का तुम्हाला? जर का तुम्ही साधनेला सुरुवात केली असाल तर एवढ्यावरच थांबता येणार नाही, कारण तुम्हाला मरायचंय. प्रत्येक जण मरणार आहे आणि मरताना दुःख आणि तुम्ही एक वेगळ्या मानसिक ताणात किंवा डिप्रेशनमध्ये मरणार. हा मृत्यूचा नियम आहे. जे लोक मरतात ना ते प्रचंड दुःखी होतात, प्रचंड डिप्रेशनमध्ये जातात आणि ते मृत्यूला कॉल देतात की आता पुरे झालं, आता मला घेऊन जा. सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्य माणसाची अवस्था होते, कारण त्याला त्याच्या पद्धतीनं जग चालत नाही, त्याच्या पद्धतीनं
समाज त्याला ॲक्सेप्ट करत नाही. त्याच्या पद्धतीनं कुटुंबीय त्याला मान देत नाही. त्याच्या पद्धतीनं कुटुंबात हवं तसं चालत नाही. वय झालेलं असतं, कोणी त्याचं ऐकत नसतं. मग त्याची अवस्था एका दुःखी जीवासारखी होते आणि तो स्वतःला कष्टी करून घेतो. ही सर्वसामान्य माणसाची अवस्था. जावई काही बोलला, सून काही बोलली, नातू काही बोलला, असंच करत राहत मनुष्य मरायला येतो. बहीण काय बोलली, भाऊ काय बोलले, कोणी प्रॉपर्टीचा मागितली, दुःख होतं मनाला. की माझी बहीण असून प्रॉपर्टी मागते, माझा भाऊ असून प्रॉपर्टीचे वाटे करतोय, असं म्हटलं की हृदयाला खूप दुःख होतं. यातनं तुम्हाला बाहेर पडायचंय की आपलं असंच येऊ दरवेळेला नमस्कार करून घरी जाऊन विभूती जाऊन लावायची आणि देवा मला वाचव. असं देव किती काळ वाचवणार? तुम्हाला बाहेर पडता नाही आलं तर कंडिशन खूपच वाईट हो. तुम्हाला सहज ध्यान नाही करता आलं आणि खरं म्हणजे सांगू का, तुम्ही जेव्हा स्मरण करता ना तेव्हा देव प्रकट होतो, पण आमच्या अज्ञानामुळे आमची ती क्षमताच नाही त्याला पाहायची. की मी सुद्धा तेवढ्याच ताकदीत आहे, हे समजायची माझी क्षमता नाही. तुम्ही देवीचं स्मरण करा, अंगापाणी कसं संचार होतो बघा, व्हायब्रेशन्स निर्माण होतात. तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या, कसं त्याचं स्मरण पटकन होऊन त्याची मूर्ती डोळ्यासमोर येते. ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. पण तुम्हाला मनुष्यभाव इतका आवडतो, कोणी मानपान करावा, कोणी कौतुक करावं, कोणी चांगल्या गोष्टी द्याव्या, चांगला पगार मिळावा, कुठेतरी चांगल्या हुद्द्यावर असावं, एवढीच अपेक्षा, एवढी क्षुद्र अपेक्षा असते. आपली अपेक्षा क्षुद्र आहे, तर आपल्या त्या प्रकारचीच आपली देव तुम्हाला गोष्टी देत राहणार. तुमची अपेक्षा व्यापक झाली पाहिजे. कारण तुमची तुमच्यापुरतं नाही, जर एक माणूस समर्थ झाला तुमच्या घरातला तर अखंड कुटुंब दिव्यत्वाचा. पण तुम्हाला तुमच्या घरातला ॲक्सेप्ट नाही करणार. तुम्ही सर्वस्वाचा त्याग करायला निघालात ना, तर घरातले लोक तुम्हाला वेडा ठरवतात. की हा माणूस काय असा बसतो, हा माणूस असा काय करतो, या माणसाचं असं काय आहे, हा काय सगळी संपत्ती वाटून टाकेल की काय, अशी भीती वाटते माणसाला, कुटुंबियांना. कारण काय असतं, जेव्हा माणूस सर्वस्व निर्गुण अवस्थेत जातो आणि आपला धर्माचा खरा अर्थ काय माहितीये का? मूर्तरूप आहे पण तुम्हाला निर्गुणात जायचंय. हा हिंदू धर्माचा खरा भाव आहे. त्यांनी मूर्तरूप धारण केलंय तुमच्यासाठी, पण तुम्हाला निर्गुणात जायचंय. तुम्हाला तो निर्गुणात घेऊन जा, तेव्हा तुम्हाला समाधीत जा. तुम्ही निर्गुणातली शक्ती किंवा निर्गुणातली साधना नाही शिकला तर अर्धवट लहान बाळासारखी, की आपलं देवाची पूजा करा, पाया पडा, संपली साधना. एवढ्यापुरतं तुम्हाला नाही, तुम्हाला त्या निर्गुणात जाऊन तुम्हाला त्या दिव्यत्वात स्थिर व्हायचंय. तरच तुम्हाला पुढचा प्रवास सोपा आहे. पण आपण हे ऐकायलाच तयार नाही. आपल्याला एवढंच कळतं की आपल्याला एवढूसं करायचं की काम झालं. एक माळ जप केली. अरे एक माळ जप काहीच उपयोग नाही. तुझ्या देवाशी, तुझ्या गुरुशी जर लिंक नाही लावली, तर माती ते सगळे साधन आणि 1 सेकंद लिंक लावलीस तर 1000 माळींचं पाप. तो पुण्य तुझ्या पदरी येतं आणि सगळी पापं संपतात. आता तुम्हाला एक गंमत शिकवतो. अशी काही भागवताने शिकवते. प्रयत्न करून बघा, तुमची क्षमता किती आहे ते तुम्हाला कळेल आणि त्या ध्यानाची तुम्हाला आवड निर्माण होईल. डोळे बंद करायचे. नॉर्मल बसा, ताठ वगैरे काही बसू नका. ओके. पहिले तुमच्या गुरुचं स्मरण करा. गुरुचं स्मरण केलं, त्याचे चरणकमल दिसले पाहिजे जसेच्या तसे. तर तुम्हाला तर तुम्ही त्या एकाग्र आहात. तेवढे एकाग्र होण्याची क्षमता मी इतके वर्ष तुम्हाला सांगतोय, तर ती एवढी आली असावी तुमची अशी माझी अपेक्षा आहे. गुरुचरण दिसले, इथे तुमचा मन आतल्या कोशात गेलं. ओके. इथे आतल्या कोशात गेल्यानंतर तुम्हाला हळुवारपणे तुम्हाला
आवडत्या देवाचं स्मरण करायचं. कोणाला कृष्ण आवडत असेल, कोणाला स्वामी महाराज आवडत असतील, कोणाला बाला आवडत असतील. आपण एक लक्षात धरूया, आपण सुंदर साई कृष्णाची स्थापना केली. त्याला सगळ्यांनी आठवा. अतिशय सुंदर मुखचंद्र. त्याच्याकडे बघत राहावं, त्याचे डोळे बघावे, त्याचं सुंदर रूप बघत राहावं. असं सुंदर रूप बघता बघता, त्याचे डोळे बघता बघता, त्याच्या अलगद विलग अशा सुंदरशा ओठांवर लक्ष केंद्रित करायचं. आणि तो देव आपल्याकडे बघून हसतोय अशी कल्पना करायची. इकडे ही सुंदर कल्पना की आपल्या चेहऱ्यावर पण स्मित आलं पाहिजे. अशी सुंदर कल्पना करा, तो तुमच्याकडे बघून हसतोय. हसला ना, आता तो जो त्याचा ब्रह्मानंद स्वरूप आहे, आत्मानंद स्वरूप आहे, ते कृष्ण रूपात तुम्ही स्वतःला विलीन करा. आता कृष्ण दिसत नाही आणि तुम्ही स्वतःलाही जाणवत नाही. तुमचं रूप अदृश्य झालं, कृष्णाचं रूप अदृश्य झालं आणि तुम्ही सहज कृष्णमय होता. तुम्हाला अस्तित्व नाही उरलं. तुम्ही दिव्य शक्तीने तेजस्वी होता आणि एक दिव्य प्रभा दिसते, तेजोवलय दिसते. हे तेजोवलय, त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं अस्तित्व हरवलेलं असतं. कृष्णही दिसत नाही आणि तुम्ही कृष्णमय झाल्याचा आभास निर्माण. इकडे काही सुख दुःख नाही, इकडे काही चिंता नाही. इथे अस्तित्वच नाही ना रे तुझं. तुझं अस्तित्व संपवून टाकलं. ही निर्गुणावस्था. नाव नाही, गाव नाही, अस्तित्व नाही, काही देणं घेणं नाही, काही कर्तव्य नाही, काही उधारी नाही, काही देण्याचा अहंकार नाही, काही घेण्याची आर्जव नाही. माझं अस्तित्वच नाही. माझं अस्तित्व संपूर्ण संकुष्टात. कोणाशी बोलायचं नाही, काही वाद घालायचे नाही, कोणालाही विरेक्षण करायचं नाही. कारण मी नाहीच ना. माझं अस्तित्व कुठे आहे? मला माझं अस्तित्वच दिसत नाही. आणि मी सहज तर येतो. मी सहज कुठल्याही देवस्थानात देवाचं स्मरण करीन, ती मूर्ती प्रकट होते. ही माझी क्यू आहे. माझं अस्तित्व कुठे आहे? त्या देवात मी मिलीन होतो. महागणपतीला आठवा, शिर्डी स्वरूपाला आठवा. मी कुठेच शिल्लक नाही. स्वामी महाराजांना आठवा. मी त्या स्वरूपात मिळून घे. सुख नाही, दुःख नाही, चिंता नाही, शरीराच्या यातना नाही, मनाच्या यातना नाही, मनाची दुःख नाही, काही कर्तव्याचा अहंकार नाही, न केल्याचं दुःख नाही, चित्ताच्या चंचलतेचा काहीच यातना नाही. चित्त राहिलंच कुठे शिल्लक? चित्त तर रसत्वर तमामध्ये जळून गेलं. मीच स्वतःला जाळून टाकलं त्या श्रीकृष्णाच्या दिव्य प्रकाश. मग मला काही राहिलंच नाही ना अवस्थे. मी कुठे आहे, काय, मला काही भान नाही, वस्त्राचं भान नाही. अन्न ग्रहण काय केलं त्याचं भान नाही. कोणाला काही सांगायचंय, काही बोलायचंय, काहीच बोलायचं नाही ना. कोणाशी काहीच बोलायचं नाही.
कारण इथे शब्दच संपले. मन व्यापक झालं. आता या मनाला सहज आभाळ एवढा होतोय का बघा. कारण ते संपलेलं आहे. आभाळ एवढे होतं, पण आभाळ आहे, आभाळ आहे. अखंड आभाळ आपणच. आणि सगळी वृक्ष, लता, वेली, प्राणी सगळे आपणच असतो. आपल्याशिवाय जग शिल्लक नाही. सगळं सगळं आपण होतो. कोणाशी भांडायचं आणि कोणाशी प्रेम करायचं काहीच कळत नाही. कोणी शत्रू आहे मित्र आहे काहीच कळत नाही. फक्त निर्भेळ. त्याशिवाय जगतच शिल्लक नाही. मीच शिल्लक नाही. मी साधना कोणाची करू? मला काही रूपही कळत नाही, ध्यानही कळत नाही, जपही कळत नाही. मी कोणाचा जप करू? कारण मीच सगळं व्यापक रोवलात. चंगचक्र गदा पद्म. स्मरण करा तशा परिस्थितीत तो दर्शन देतं. तो तशाच अवस्थेत स्वामी स्वरूपात येतो आणि दिव्यशाने तेजस्वीपणे त्याला पाहत राहतो. आणि पुन्हा तो माझ्यामध्ये विलीन होतो आणि मी पुन्हा अदृश्य. कसलं ध्यान कर. पण हे तेव्हा घडू शकतं जेव्हा माझ्या बरोबर माझा मितामित प्रेम असतं. ज्याला गुरुवरचं प्रेम कळलं नाही त्याला साधना फेरी दमन. गुरुला त्यांनी देव म्हणून स्वीकारलं नाही, त्याला देव कसा स्वीकारेल? तो ब्रह्मानंद, तो ब्रह्मीरूप, तो विश्वाचा पिता असतो, तो सद्गुरू असतो. सगळ्या विश्वाचा नियंता असतो, तो सद्गुरू असतो. सगळ्या जीवांचा प्राण असतो, तो सद्गुरू असतो. प्रत्येक कणाकणात भरून राहिलेला असतो, तो सद्गुरू असतो. तो शिवस्वरूप, ब्रह्मस्वरूप, विष्णुस्वरूप तोच असतो. तोच देवालयात बसतो आणि माझी पूजा घेतो आणि पुन्हा अदृश्य होत. तोच कालिमा असतो. त्याच्याशिवाय काही रिकामा दिसतच नाही विश्वात. असं त्याचं रूप नित्य हृदय स्थिर असावं आणि अशी अशी ध्यानाची अवस्था असावी. आयुष्यभर ध्यान केले शांत बसते त्याला मी ध्यानच नाही म्हण. गुरु स्मरण नाही, गुरु प्रकट झाला नाही, ध्यान कसं केलं? ताण बसला म्हणजे ध्यान नाही. गुरु प्रकटला म्हणजे ध्यान. जर गुरुचं नाव घेता स्मरे त्या क्षणी त्याने त्याच्या आधीच त्याने प्रकट हा. तुला स्मरण करायची गरज नाही. तुझा मातृहृदय सुद्धा कमी शब्द आहे. कारण मातेलाही अपेक्षा असते. त्या माते अपेशन्स सगळी प्रॉपर्टी त्याची तो उधळून जातो. काहीही एक न घेता. स्थावर जमनून प्रॉपर्टीचं काही देणं घेणं देत असं. कारण त्याची प्रॉपर्टी वैश्विक आहे. त्याची प्रॉपर्टी परमेश्वरी शक्ती आहे. तो तुम्हाला उधळून जातो, घेऊन जा. तो इतका कंजूस आहे की काही न देता निघून जातो. काही लोकांना त्याच्या प्रॉपर्टीची पडते असते. ती प्रॉपर्टी माती मोल आहे त्याच्यासाठी. त्याच्या एखाद दानशो या विश्वात नाही. त्याच्या इतक्या दयावान या विश्वात. गुरुला आठवावा आणि त्याची दया आठवावी, त्याची करुणा आठवावी.
हा सद्गुरू तुम्हाला अखंड झोंबून टाकतो, कणाकणात शिरतो तुमच्या आणि तुमच्या आयुष्याचं संपूर्ण मातेर का म्हणून ती परंपरा अशीच चालू राहिली, की इथून लोन ते दुसरीकडे गेलं, दुसरीकडून तिसरीकडे. अशी परंपरा चालत नाही आणि गुरुशिवाय ज्ञानच नाही. ते दान देणार कोण? ते शिकवणार, ते प्रेम शिकवणार कोण? ती करुणा देणार कोण तुमच्या हृदयात? आणि आपोआप तुमचं वर्तन शुद्ध होतं, चारित्र्य शुद्ध होतं, शब्द शुद्ध होतात, पवित्र होतात, चुकीच्या सवयी मोडल्या जातात. नाही करणार मी बाबा, तुम्हाला आवडत नाही ते मी नाही करणार असं वचन दिलं जातं कधी जातं. बाबा तुम्हाला दुःख होईल असं मी कधीही कर. तुम्ही माझ्यापासून दूर झाला असं माझ्या आयुष्यात कधीही घडू नये असं वचन दिलं जातं. कारण तो जीव जोडला गेला ना, देवा तू कधीही माझ्यापासून दूर जाऊ नको आणि ही ध्यानावस्था कधीही मोडू नये. कधीही कोणत असंच तू तरणीवत राहावंस. माझ्या आत्मविश्वास हा आत्मभाव आहे. हा आत्मभाव सुटताच कामा नये. कधीही नाही. कारण जेवढं डोळ्याने दिसतं ते सगळं खोटं आहे. जेवढं हाताने जाणवतं ते सगळं खोटं आहे. हा हा दिव्य प्रकाश जो तुम्ही शिकलात आज तो फक्त सत्य आहे. ह्या पलीकडे काहीच साधना नाही. असं ध्यान अवस्थेत किती काळ पडून राहावं, झोपून राहावं, बसून राहावं कळत. त्या तेजोमय वलयात असं धुंद व्हावं. आणि बघा तुमची राहिलेली कामं आपोआप होतील, कारण तो विश्वपिता तिकडे तुझ्यासाठी उभा राहणार आहे. तू स्मरण केलं की तो येणार. राहिलेली कामं आपोआप होती. त्या तुम्ही म्हटलं एखाद्याला, "अरे जा तुझं काम होईल." ते काम तो करेल. इतका ताकदीचा भाव आहे. तुम्हाला एखाद्याची करुणा आली तर त्याच्यावर उपकार आपोआप होते. तो येऊन करेल. तुम्हाला काय करायचे? प्रार्थना सुद्धा करायची गरज नाही. इतके तुम्ही गुरुमय होता. तुम्ही म्हटलं तुझं जा चांगलं होईल आणि तुमचं खरोखर चांगलं. तुमच्या कुटुंबातल्या यातना आपोआप नष्ट होती. तुमची तळमळ तडफड आहे ती शांत होईल. तुम्हाला शांत व्हायचंय, शांत व्हायचंय. शांत व्हायची प्रॅक्टिस करा. हे करायचंय, ते करायचंय, ते करायचं. काही नाही करायचं, काही नाही करायचं. निवांत व्हायचं आणि त्याला प्रकट करायचं, की सगळं तो करणार आहे, तुम्ही निवांत राहायचं. इतकं सुंदर दिव्य अध्यात्म. म्हणून ह्याला दिव्यत्व म्हणतात. म्हणून अध्यात्म म्हणजे काय? इकडे पूजा करा, इकडे अभिषेक करत राहा असं नाही हो. हे उपास करा, ते उपास करा, ही व्रत करा, ती वैकल्य करा. असं करत करत माणूस मरायला आला तरी देव नाही हो भेटत. आणि हा देव नाही भेटला तर काही उपयोग नाही. ह्या जन्माचं वाया माती झाली, माती झाली. मी प्रगट आहे असं प्रत्येकाने ना. मी प्रकट आहे तो आस्वाद घ्या ना. मी जेवढी शक्ती ग्रहण केली तेवढी तुमच्यामध्ये तुम्हाला फक्त जागृती एक ठिणगी पडली की ते भर 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 असं पेटलं पाहिजे आणि सहज सगळ्या घरात प्रत्येक घराचं नंदनवन झालं पाहिजे. घराघरात त्याचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. मी काही म्हणतोय असं राहिलंच नाही. मला काही म्हणायचंच नाही ना, इतकी धुंद समाधी मी शिकलेलो. काही बोलायचं नाही, काही पाहायचं नाही, काही ऐकायचं नाही. सगळे नियम आपोआप लागतात. उगाच मी का वेळ काढतोय, मी बी जे ध्यानाला जातो. मी उगाच का वेळ काढत बसलोय. मला माझ्या आतल्या कोशात प्रत्येक कायदा ह्याची आवड निर्माण व्हावी. आत्मस्वरूपाची आवड निर्माण व्हावी. त्यासाठी संतांचा जन्म असतो, अवतार त्यासाठी प्रकटतो. तुम्ही आत्मस्वरूप शिका आणि स्वतःला धन्य करा. तुम्ही आणि ते एक आहात ह्याची
याची तुम्हाला अनुभूती येऊ दे आणि तुम्हाला अनुभूती आली, की तुम्हाला ती शोधायची अनुभूती कशी आली, मग त्याला शास्त्र म्हणतात. जी अनुभूती आली, ती कशी आली त्याचा बरोबर मागोवा घ्या. बघा तुम्हाला आनंद मिळेल. अध्यात्मशास्त्र शिकायला नाही. अनुभूतीच्या आधारे. अनुभूती दररोज येते, दररोज येते. पण पाहायची दृष्टी नाही. पाहायची दृष्टी प्राप्त झाली, की अनुभूती सहज प्राप्त होत. देवाला दर्शनाला जाता, मंदिरात उभे राहता, त्या क्षणी तो अनुभूती देतो. पण माझ्या हृदयाची ताकदच नाही ती क्षमता समजायची. किलोमीटर किलोमीटर प्रवास करून जातो, देवाला बघतो, नारळ फोडतो, परत येतो, स्वतःचं डोकं फोडायचं विसरून जातो. असं नाही, स्वतःला मारून टाक त्याच्या पायाशी. स्वतःचं अस्तित्व जाळून टाक. मग या सुंदर अशा दिव्य आत्मभावात प्रवेश हो. तुमच्या मुलाबालांचे कार्य, तुमचे सगळे कार्य होते. काही शिल्लक राहणार नाही. सहज तुम्ही इच्छा करा, की देव माझी आजी. पण देवावर प्रेम करा आधी. प्रेम नाही तर नाही शक्य होत. प्रेम हा एकदुवा आहे. तुम्ही देवावर प्रेम नाही केलं ना, तर तो कसा कॉन्टॅक्ट करेल? तुमच्या मुलावर कसं प्रेम करता? मूल थोडं दूर झालं की जीव जळतो ना, तसा जीव देवासाठी जळायला हवा. जळतो का? नाही जळत. देव देव्हाऱ्यात मूर्तीत बसलेला आहे, हृदयात नाही ना. देव मंदिरात बसलाय, त्या तिथे लांब, इथे नाही ना. जेव्हा तो इथे दिसेल ना, त्या क्षणी दोनची कामं त्यालाही भाग केला. गुरुच्या ठाई लाखो लोक जातात, पण बघतो किती पण उड्या मारणे. तसं नाही. आपल्याला आत्माभावात जायचंय गुरु ठाई जा. उगाच गर्दी करायची, बोंबाबोंब करायची. असं नाही हा धर्म. हा धर्म आत्मकोशात जाऊन निवांत समाधी घेण्याचा धर्म. निश्चिंत होण्याचा धर्म आहे. कुठेही शो नाही, कुठेही नारळ नाही, कुठेही फुलं पानं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. काहीच नाही. हे शिकायचं आहे आता मला. आकार सुद्धा नाही त्याचा. हे शिकायचं या योग्यता. आणि निर्गुणात निवांत. तुम्हाला प्रत्येकाला अनुभूती हवी बेबा स्वाभिमान. प्रत्येकाला अनुभूती द्या. म्हणजे तुझ्या प्रेमाच्या क्षमता पडेल ह्यांना. अबजुता प्रकटोळी सगळ्यांना सहाय्यक. प्रत्येक जीवाला ते वेत्व देऊन जा. अवधी होता. असं वाटतं हे संपोच नाही. हे आत्मध्यान संपोच नाही. कधी कधी लक्षण खोदून करतो. मी तिमे शक्तिमान आहे, तुम्ही तिमे शक्तिमान आहात. फरक काय आहे? काहीच फरक नाही. फक्त स्वतःला जीव समजू नका. तुमचं नाव गाव विसरा. स्वतःला प्रापंचिक यातनेत पिडलेला माणूस समजू नका. हे तुमच्याच जीवनाचे भाग आहेत. प्रारब्ध तुम्हाला भोगायचे, कर्म तुम्हाला भोगायचे. त्याच्या पलीकडे मी राहतो ना. मग तुम्ही माझ्याकडे बघ. सुंदर संसार करा, सुंदर प्रपंच करा. सचोटीने राहा, सत्याने राहा. सत्य ते जिकडे गुरुचरणी दिसतात, बाकी सत्याला मी मानतच नाही ना. जिकडे गुरुचरण प्रकटतात त्याला सत्य म्हणतात, बाकी सत्य काही नाहीच आहे. या क्षणी मी स्मरण करतो, त्या क्षणी तो प्रकट होतो, त्याला सत्य म्हणतात. मी अवधूत स्वरूप आहे, तुम्हीच होता. रसिका पाहिजे.
निहांतराही विश्वाची ऐसे मानस थारे, ऐसे मानस थारे. गुरु कृपेने निर्मळ होनी शांततेवत राहिले, शांततेवत राहिले. मनाचे उन्मान होऊनी गेले, मी पण सारे मापळले, मी पण सारे मापळले. मनाचे उन्मान होऊनी गेले, मी पण सारे मावळले, मी पण सारे मावळले. बरसत राही अमृतातून, बरसत राही अमृतातून, जीवन हे धन्य झाले, जीवन हे धन्य झाले. साधक सिद्ध साधू जनांना प्रचितीने बोले, रचितीने बोले. साधक सिद्ध साधू जनांना प्रचितीने बोले, रचितीने बोले. अखंड सावध राहुनी माधव, अखंड सावध राहुनी माधव, ब्रह्मानंदे डोळे, ब्रह्मानंदे डोळे. निहांतराही ज्योता दिगाची ऐसे मानस झाले, ऐसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होऊनी शांततेवत राहिले, शांततेवत राहिले. तुम्हाला मी आराधना कशी करायची हे शिकवता. विसरायचं नाही, अजिबात विसरायचं. देवावर लिहिताना प्रेम करायचं की आराधना सहज होते. देव आराधना करून घे आणि तुमची कोणाचीही कामं अडणार नाही ह्याची गॅरंटी. तुमची सगळ्यांची मनःशांती दिव्य होईल. उलट तुम्ही दुसऱ्यांना सहाय्य करा. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा प्लीज. असं काही प्रश्नासारखं मी बोललेलो नाही, पण हे हृदयात कोरून ठेवा की तुम्ही सुद्धा तितकेच पॉवरफुल देवा. हे हृदयात कोरून ठेवा. हा आपला धर्म. दिली पगार